छत्रपती संभाजीनगरमधून तिकीट नाकारल्यामुळे नाराज कार्यकर्त्यांनी इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला केला। जलील यांना मारहाणीचा देखील प्रयत्न झाला, तर जलील यांना वाचवणाऱ्या समर्थकांना मारहाण करण्यात आली। काही गुंडांकडून पोलिसांसमोरच माझ्या गाडीवर हल्ला झाला आणि गुंडांना भाजप आणि पालकमंत्र्यांचं संरक्षण होतं असं जलील यांनी म्हटलेलं आहे। भाजपसह त्यांनी शिरसाट यांच्यावर देखील निशाणा साधलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला झाला। तिकीट नाकारल्यानं नाराज कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याची माहिती। बायजीपुरा प्रभाग क्रमांक 14 मध्ये जलील प्रचारासाठी गेले होते। त्यावेळी काही जणांनी त्यांची गाडी अडवली। तिन्ही बाजूने जलील यांच्या गाडीला घेरण्यात आलं आणि त्यानंतर गाडीवर हल्ला करण्यात आला। नाराज कार्यकर्त्यांनी गाडीच्या काचांवर हातांनी मारायला सुरुवात केली। जलील यांच्या संरक्षणासाठी उभ्या असलेल्या त्यांच्या कार्यकर्त्यालाही मारहाण करण्यात आली। जलील यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या काही जणांच्या गळ्यात काँग्रेस पक्षाचे गमछेही दिसून येतात। एमआयएमने छत्रपती संभाजीनगरमध्ये 22 माजी नगरसेवकांची उमेदवारी कापून नव्यानं संधी दिली। त्याचेच पडसाद छत्रपती संभाजीनगरच्या बायजीपुरा भागात उमटल्याचं बोललं जातंय। तिथे काही गुंड लोक आले आणि त्यांनी आमच्या गाडीवर आमच्या लोकांवर हल्ला चढवलेला आहे। पोलिसांच्या समक्ष तिकडे जिंची पोलीस स्टेशनचे पीआय आणि त्यांची फुल फोर्स होती, त्यांच्या समोर सगळ्यांना माहीत आहे की तिकडचे कॅन्डिडेट्स आहे काही त्यांना संरक्षण आहे। भारतीय जनता पार्टीचे अतुल सावेचे आणि ते पालकमंत्री जे आहे त्यांचे जवळचे आहेत, 2 नंबरचे धंदा करणारे लोक आहे। इम्तियाज जलील हा 1 नंबरचा खोटारडा माणूस आहे। पैसे घेऊन तिकीट विकले, त्या कार्यकर्त्याला देशी दडू लावलं आणि त्याचा संताप ते व्यक्त करतायत। म्हणून जशी करणी वैसी भरणी हे आज इम्तियाज जलीलला पाहायला मिळालं। दंडात खोटा आरोप आहे। मराठीत एक म्हण आहे, नाचता येईना अंगण वाकडे। एमआयएमच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे। त्यांचेच कार्यकर्ते त्यांच्या विरोधात बंड करतायत आणि भाजपवर आरोप करतायत। हा चुकीचा आहे, या आरोपात काही तथ्य नाही आहे। ज्या ठिकाणी हल्ला झाला त्याच बायजीपुरा प्रभाग क्रमांक 14 मध्ये इम्तियाज जलील यांना एमआयएमच्या नाराज कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले होते। जलील यांनी दुसरीकडचा उमेदवार देऊन आमच्यावर अन्याय केला असा आरोप बंडखोर उमेदवारांनी केला। कोई माँ बहन अपने घर रहवासी के लिए जाती है, किसका आधार कार्ड का मसला है तो वार्ड के अंदर ही वो नगर सेवक होना चाहिए ना। वो 2 मिनट में आपको अवेलेबल रहता वार्ड के अंदर। इन्होंने 10 किलोमीटर का दूर दिया, इसलिए वार्ड के लोगों का इनके ऊपर रोष है, इनके ऊपर गुस्सा है वार्ड के लोगों का। दुसरीकडे प्रभाग क्रमांक 14 मधील काँग्रेस उमेदवार कलीम कुरेशी यांनीही जलील यांच्यावर पैसे घेऊन तिकीट वाटप केल्याचा आरोप केलाय। जितने भी टिकट लिए, किससे 50 लाख रुपए लिए, किससे 80,000 रुपए लिए, ऐसे हमारे पास ग्रुप के साथ में। और वो जो लोग जो नाराज होके आए थे वो लोग चौरस्ते पे अंडे लेके खड़े थे उसके आस्ते। दल बोलताना रवींद्र चव्हाणांचे शब्द चुकीच्या पद्धतीने गेल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। विलासराव देशमुखांचा महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचा वाटा होता असंही फडणवीसांनी लातूरमधल्या सभेत सांगितलं। खरं तर आपल्या सर्वांचा उत्साह बघितल्यानंतर लक्षात येत आहे की 100% विलासरावांच्या आठवणी या शहरातून नक्कीच पुसल्या जातील, यात काही शंका नाही। आमचे अध्यक्ष या ठिकाणी आले होते, ते बोलत असताना त्यांना त्या ठिकाणी हे सांगायचं होतं की राजकीय दृष्ट्या आपल्याला नवीन रेकॉर्ड तयार करायचा आहे, पण कदाचित त्यांचे शब्द हे चुकीच्या पद्धतीने गेले असतील, त्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। पण मी जाहीरपणे सांगतो, काँग्रेस पक्षाची आमची लढाई असली तरी विलासराव देशमुखांबद्दल
आम्हाला नितांत आदर आहे. या महाराष्ट्रातलं एक महत्वाचं नेतृत्व ते आहे. रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्याविरोधात लातूरमध्ये देशमुख समर्थक आणि व्यापाऱ्यांनी बंद पाळला होता. विलासरावांचं मूळ गाव असलेल्या बाभुळगावमध्ये देखील स्थानिकांनी रवींद्र चव्हाणांविरोधात आंदोलन केलं. छत्रपती संभाजीनगर शहरातील दादांच्या राष्ट्रवादीचं कार्यालय पेटवण्याचा प्रयत्न झाला. शहरातील कैलासनगर भागामधील कार्यालय अज्ञातांकडून मध्यरात्री पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. पोलिसांकडून आता सध्या आरोपीचा शोध सुरू आहे. तो अज्ञात नाही दिसत. तो काय भारतीय जनता पार्टीचं समर्थन करणारा कार्यकर्ता वाटतो मला. जी माहिती मिळालेली, मी जी माहिती घेतली त्याच्यामुळे तो अज्ञात नाही वाटत. कारण त्या ठिकाणी थोडंसं भारतीय जनता पार्टी दादाचे कार्यकर्ते आमने सामने सतत आहेत मागच्या 8 दिवसांनी. मला वाटतं त्याच्यातूनच हे केलेलं दिसतंय. ओव्हरऑल अज्ञात नाही, त्याला ओळखतात सगळे लोक. जो जाणणार आहे तो भाजपचा समर्थकच आहे. अंबादास दानवेंना साक्षात्कार होतो का? मला कळत नाही. अंबादास दानवे येऊन जाऊन भाजपा मला एक कळत नाही. अंबादास दानवे तुम्ही रात्री तरी झोपताना भाजप करून उठत तर नाही ना? ही कोणतीही गोष्ट असली की ते भाजप अरे सगळीकडे कमळाचं चिन्ह असं आणि भाजपचं वातावरण असल्यामुळे हा बहुतेक परिणाम झालेला दिसतोय. आणि त्यामुळं निश्चितपणे ते प्रत्येक घटनेला भाजपशी जोडतात. तर आमचे उमेदवार बिनविरोध आल्यामुळे काहींना मिरची लागली असं फडणवीस म्हणाले. तर बिनविरोध वेगवेगळ्या मार्गाने झाले आणि म्हणून मिरच्या लागायला लागल्या असं जयंत पाटलांनी म्हटलं. सरळ मार्गाने बिनविरोध निवड झाली नाही असंही जयंत पाटलांनी म्हटलं आहे. आता आपले नगरसेवक बिनविरोध आले तर काही लोकांना मिरची लागते. अब तुमको मिरची लगी तो मैं क्या करूं? बिनविरोध झाले, बिनविरोध वेगळ्या मार्गाने झाले, याच्यामुळे मिरच्या लागायला लागलेल्या आहेत. सरळ मार्गाने झाले असते की नाही सगळ्यांनी बसून नाही हाच फार शहाणा आहे आणि ह्यालाच उभा करू आणि आम्ही मागं घेतो असं नाही झालं. पळवापळवी करून, दमदाटी करून, पैशाचा वापर करून बिनविरोध झालेल्या दिसत आहेत असं लोक म्हणतात. मला माहित नाही. राहुल नार्वेकरांनी अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकला असं तेजल पवार यांनी आरोप केलेला आहे. नार्वेकरांनी जुन्या प्रकरणांची माहिती देऊन धमकी दिली असा आरोप तेजल पवारांनी केलाय. तेजल पवार या वॉर्ड क्रमांक 226 मधील अपक्ष उमेदवार. राहुल नार्वेकरांनी 10 लाखाची ऑफर दिल्याचा अपक्ष उमेदवार तेजल पवार यांनी आरोप केला. तर राहुल नार्वेकर यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. गेल्या 7 दिवसात विधानसभा अध्यक्षांवर दुसरा नवा आरोप करण्यात आलाय. उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव टाकल्याचा हा आरोप आहे. मुंबईच्या कुलाबा परिसरातील वॉर्ड क्रमांक 226 मधून तेजल पवार या अपक्ष उमेदवार आहेत. तेजल पवार आणि त्यांचे पती दीपक पवार यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत नार्वेकरांवर गंभीर आरोप केलेत. तर आपण संबंधित महिलेला भेटलोच नाही, बिनबुडाच्या आरोपांवर बोलण्यात अर्थ नसल्याचं म्हणत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी हे आरोप फेटाळले. राहुल नार्वेकर यांनी माझ्या मिस्टरांना त्यांच्या कारमधून घेऊन गेले. माझ्या मिस्टरांशी बोलले, त्यांना खूप आग्रह केला की तुम्ही फॉर्म मागे घ्या. त्यांनी मिस्टरांना घरी पाठवलं, पण त्यांच्यासोबत त्यांचे पीएही आले आमच्या घरी आणि ते पीए मला समजवत होते की तुम्ही फॉर्म मागे घ्या, तुम्हाला चांगली ऑफर आहे, ही अपॉर्च्युनिटी चांगली आहे, तुम्ही कधी एवढे पैसे कमवणार. मी ऐकली नाही म्हणून त्यांनी मला बोलले की तुमच्यावरही फ्युचरमध्ये आम्ही अँटी करप्शन केस या तुम्हालाही आम्ही नामोनिशान तुमचं कुलाबामधून मिटवून टाकू. त्यांनी मला बोलले की चला तुम्हाला 5 नाही 10 लाख रुपये देतो आणि तुम्ही तुमचा फॉर्म मागे घ्या. महिलेला यांना आजपर्यंत मी आयुष्यात एकदाही बघितलंही नाहीये. त्यांना धमकवण्याचा प्रश्न उद्भवत नाही. एक कोणालाही धमकावण्याचा किंवा कोणालाही विड्रॉ करायला सांगायचा प्रश्नच येत नाही. विड्रॉलची तारीख मला वाटतं 2 तारीख होती, आजची तारीख काय आहे 7 तारीख. मग 5 दिवस काय प्लॅनिंग मध्ये गेले का? त्यांचा संवाद चालू झाला. पहिले प्रेमळच होते, म्हणे तू मंडळ अध्यक्ष हो, पूर्ण कुलाबा सांभाळ, तू आता शिंदे गटात पदाधिकारी आहे, इथे ये, आता राजीनामा दे आणि इथे तू काम सुरू कर, मी हाय ना, तुला कुठले कॉन्ट्रॅक्ट पाहिजे तू सेट करून घे, स्वतःला माघार घे, कशाला करतोय असं. ऑफर वाढतच गेली, मग आणून पण बॅग ठेवला समोर. मी अजून नर्वस झालो, म्हणलं हे काय चाललंय माझ्या आयुष्यात. माहिती आहे ना मी कुठल्या पदावर आहे, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पण मला मी बोलवलं की त्यांना यावं लागतं. हे तर तुम्ही मीडियामध्ये पण ते बघितलंय. म्हणजे त्याच्या पदाचा तो
मान आहे. या व्यक्तीवरती स्वतःवरती गुन्हा दाखल आहे की ह्यांनी शिवसेना पक्षाच्या उमेदवार यामिनी जाधव विरुद्ध जो उमेदवार इकडनं उभा राहिलेला अपक्ष त्याला विड्रॉ करण्यासाठी धमकावलं व पैशाचं आमिष दिलं. अशी लोक जे स्वतः हिस्ट्री शीटर्स आहेत, ज्यांचा हा प्रोफेशनल धंदा आहे उमेदवाऱ्या भरून पैसे उकळण्याचा, त्यांच्यासाठी हे सगळं कारस्थान दुर्दैवाने राजकीय पक्ष पण त्याच्यात मदत करून समाजात एक चुकीचा मेसेज पाठवण्याचं काम करत आहेत. तर आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया. एकनाथ शिंदे भगव्याच्या आड लपलेला सैतान अशी टीका ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी केली आहे. नितीन देशमुख स्वतः सैतान आहेत. एकनाथ शिंदे काय आहेत हे महाराष्ट्र जाणतो, त्यामुळे चिल्लर लोकांच्या टीकेला आम्ही उत्तर देत नाही. नितीन देशमुखांनी एकनाथ शिंदेंवर केलेल्या टीकेला मंत्री संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर. पुण्यामध्ये भाजपाकडनं जाहीरनाम्याचं प्रकाशन. चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते जाहीरनाम्याचं प्रकाशन. आंदेकर कुटुंब कोठडीमधूनच निवडणूक लढवण्याची शक्यता. लक्ष्मी आंदेकरच्या जामीन अर्जाची सुनावणी मंगळवारी होणार, तर सोनाली आंदेकर, बंडू आंदेकरचा अद्याप जामिनासाठी अर्ज नाही. पुणे शहरामधील गुन्हेगार उमेदवारांवर पोलिसांचा वॉच. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क. 20 गुन्हेगार उमेदवारांची सविस्तर यादी थेट मुख्यमंत्र्यांकडे सादर. कोल्हापुरात गर्भवती महिला उमेदवाराकडनं घरोघरी फिरून प्रचार. प्रभाग क्रमांक 18 मधून काँग्रेसच्या गीतांजली हवालदार निवडणुकीच्या रिंगणात. लातूर महापालिकेवर आमच्याशिवाय झेंडा फडकवू शकणार नाही, मंत्री बाबासाहेब पाटील यांचं वक्तव्य. लातूरमध्ये भाजप, काँग्रेस, वंचित आघाडी, दादांची एनसीपी अशी तिरंगी लढत, तर बाबासाहेब पाटील हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मंत्री. डॉक्टर शिवाजी सुकरे आणि अंबादास साळवी यांना निवडणूक आयोगाची नोटीस. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी उमेदवारांनी फोन केल्याच्या आरोपाप्रकरणी नोटीस, तसंच तक्रारी संदर्भात आवश्यक पुरावे आणि कागदपत्र सादर करण्याचे देखील आदेश. आणि एक महत्त्वाची बातमी. अजित पवार भ्रष्टाचार लपवण्यासाठी भाजपत आले का, त्यांना विचारा, असं थेट महेश लांडगे म्हणाले. अजित पवार महाराष्ट्रामधील भ्रष्टाचाराचे आका अशी टीका महेश लांडगेंनी केली. त्यांच्या नावाने 70,000 कोटीचा घोटाळ्याची केस चालू आहे. सगळ्यांना माहिती आहे की या महाराष्ट्राचा भ्रष्टाचाराचा आका कोण आहे. भाजपमध्ये आले ना आमच्याकडं. कशासाठी आले इकडं म्हणजे आता त्यांचा भ्रष्टाचार लपवासाठी आले का कशासाठी आले ते त्यांना विचारा ना. 70,000 कोटीचा घोटाळा म्हटलं, आता तुमच्या सोबतच सत्तेत आहेत ना केंद्रात. त्यांना विचारा ना काय आले ते, काय आले विचारा ना. नसते आले तर काय झालं असतं ते पण विचारा. काय झालं असं विचारा ना त्यांना काय झालं असतं ते. 70,000 कोटीचा घोटाळा जर आमच्याकडे नसते आले ना काय आलं तर त्यांना विचारा. आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रदादा बोलले ना त्या दिवशी. रवींद्रदादा बोलले ना आम्ही हा मोस का सांभाळला ते आम्हाला विचारा, आम्हाला माहिती आहे काय. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. अकोलेकरांना पाणी न पाजणाऱ्या सत्ताधाऱ्यांना पाणी पाजा असं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय. एकनाथ शिंदे यांचा अकोल्यातील सत्ताधारी भाजपवर थेट हल्लाबोल. पाणी किती, पाण्याची काय परिस्थिती, 5-5 दिवसांनी पाणी मिळतं. अरे जे लोक तुम्हाला पाणी देऊ शकत नाही, इतके वर्ष वेगवेगळ्या लोकांनी सत्ता राबवली, पण ज्यांनी पाणी तुम्हाला दिलं नाही त्यांना तुम्ही या निवडणुकीमध्ये पाणी पाजलं पाहिजे. या निवडणुकीत पाणी पाजून भगवा फडकवला पाहिजे. एक महत्वाची बातमी. अकोटमधल्या भाजप आमदार भारसाकळेंना प्रदेशाध्यक्षांनी नोटीस बजावली आहे. एमआयएम सोबत युती केल्यानं रवींद्र चव्हाण यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. पक्षाची प्रतिमा मलिन झाल्याचं म्हणत चव्हाणांकडून मोठ्या कारवाईचे हे संकेत यामधून देण्यात आले.